नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. तर मी आज तुम्हाला मकर संक्रांतीची माहिती सांगणार आहे. मकर संक्रांत म्हणजे 2026. आता 2026मध्ये जानेवारी 14ला मकर संक्रांत येणार आहे. त्याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीला जास्त महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्याला आपण मकर संक्रांत असे म्हणतो व आपण मकर संक्रांतीचा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो. या मकर संक्रांतीच्या सणापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होते आणि सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा आपला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हा असतो. तर 2026मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी म्हणजे बुधवारी आलेली आहे. तिचा पुण्यकाल दुपारी 3:13 पासून 6:18 असणार आहे. तसेच यावर्षी ती कशावर बसलेली आहे ते मी तुम्हाला तिचे वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे. तिने वस्त्र पिवळे परिधान केलेले आहे व शस्त्र गदा आहे आणि पदार्थ पायस म्हणजे खीर असून ती बसलेली आहे. अग्नी पश्चिम दिशेस गमन करत आहे. वाहकाच्या वाहनामुळे काही वस्तूवर परिणाम होणार आहे. त्या वस्तू म्हणजे सोने, चांदी, तांदूळ, डाळी ह्या महागल्या जाणार आहेत. मकर संक्रांतीच्या सणामध्ये दानधर्म करायची प्रथा आहे. तर त्यामध्ये फळे, वस्त्र किंवा गाय असे भांडे तुम्ही दान करू शकता. तर सौभाग्यवती स्त्रियांनी पिवळ्या कलरची साडी, पिवळ्या बांगड्या, पिवळे फुले व पिवळा गजरा हे वर्ज करायचे आहेत, म्हणजे परिधान करायचे नाहीत. तर महिलांनी सकाळी उठून आंघोळ करून 16 शिंगार करून सूर्याला जल अर्पण करायचे आहे. नंतर जल अर्पण करून आपले जे सुगडे आणलेले असतात म्हणजे जे बोळके असतात ते धुवून त्यामध्ये पूर्ण आपण वौसा भरायचा आहे. त्या वौशामध्ये गाजर, ऊस, भुईमुगाच्या शेंगा, घटे, कंस ज्वारीचे आणि ओंब्या गव्हाच्या, तीळ टाकून ते आपण सुगडामध्ये भरणार आहोत आणि आपले देवघर असते तिथे त्याचे पूजन करून नंतर सुहागण स्त्रिया ते सुगडे घेऊन आपापले श्रद्धास्थान म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करून आपले तिथे एक सुगडे ठेवतात व संक्रांत सेलिब्रेट करतात. आणि सुहागण स्त्रिया 5 जणींची ओटी भरून हळदी कुंकू लावून जो वौसा तयार केलेला आहे त्यांनी ओटी भरतात व वाणही देतात. तर मकर संक्रांतीचे सेलिब्रेशन आपण सुहागण स्त्रिया करत असतो. घरी आल्यानंतर उपवास हा पुरणपोळी बनवलेली असते त्याने सोडतो आणि संध्याकाळी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे बोलून आपण सगळ्यांना तिळगुळ देतो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? थोडीशी मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.